मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन होणार आहे। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली जाणार आहे। जरांगे आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती मिळते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या आंदोलकांची बैठक घेणार आहेत। या बैठकीला राज्यभरातले मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित असणार। सातारा गॅझेट मराठा समाजाला वाटप झालेले कुणबी प्रमाणपत्र, बॉम्बे गॅझेट मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत या विषयांवर जरांगे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान सरकारला 8 महिन्यांचा वेळ देऊन सुद्धा सरकारनं सातारा गॅझेट लागू केलं नाही, त्यामुळे जरांगे आक्रमक झाले असून ते राज्यात पुन्हा मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता आहे। या आंदोलनाची तारीख आजच्या बैठकीनंतर जरांगे जाहीर करणार। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळतात। बैठकीला आज नेमकी किती वाजता सुरुवात होणार आहे? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर 3 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली सराटीमध्ये आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जे आहे त्यांनी तब्बल 8 वेळा जे आहे त्या ठिकाणी उपोषण देखील केलं होतं आणि त्यानंतर मुंबईला त्यांनी मोर्चा देखील काढला। त्या ठिकाणी देखील आझाद मैदानावरती आंदोलन केलं। त्या ठिकाणी हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट हे लागू करावे अशी मागणी करण्यात आली। मात्र त्यानंतर आता तब्बल 8 महिने उलटूनही प्रशासनाच्या वतीने कुठल्या प्रकारचं जे आहे ते प्रतिसाद मराठा आरक्षणाने ओबीसी प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होऊन आज मराठा समाजाची बैठक जी आहे ती आयोजित केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता या ठिकाणी काही राज्यातून आलेले मराठा बांधव आहेत। काय सांगाल, काय तुमची भूमिका असणार आहे? आज काय पाटलाची आव्हान असणार आहे? संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी याआधी आंदोलनामध्ये ज्या मागण्या शासनाकडे पाठवल्यात त्या मागण्याची शासनाने काय मागण्यांची दखल घेतली, काय मागण्यांची दखल घेतली नाही, याचाच प्रतिसाद म्हणून या संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांचा जो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जो निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना चिरवंदनीय असेल आणि त्याच निर्णयासाठी आम्ही ठामपणे उभा आहे। काय सांगाल, काय घोषणा करू शकता पाटील? कुठून आलेले आहात तुम्ही? मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे आज जे मीटिंग आहे त्या मीटिंग मध्ये जो निर्णय घेतील त्या मीटिंगच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज दादांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आणि ज्या सरकारनं मराठा समाजाला फसवलं, मनोजदादा जरांगे पाटलाला जे शब्द दिलता, आश्वासन दिलतं, ते सरकारचं कर्तव्य होतं पाळायचं। सरकारनं पाळलं नाही तर सरकारला आम्ही जागा दावल्याशिवाय सोडणार नाही। मी सोलापूर जिल्ह्यातून आलेलो। नक्कीच विजय, त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील नेमकी काय तारीख जाहीर करतात आणि पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।